आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या निमित्ताने बोरिवली येथील चौगुले कुटुंबाने स्थापन केलेल्या या राम मंदिरात आमदार सुनील राणे यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी आरती करून आनंदोत्सव साजरा केला। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। मुंबईमध्ये आहेत। मुंबईतील बोरिवली येथील एकदा चौगुले कुटुंबाच्या वतीने करण्यात येणाऱ्या एका राम मंदिराच्या ठिकाणी आहेत। या विभागाचे आमदार सुनील राणे सध्या आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? पूर्ण भारतभर आज एकूणच जल्लोष साजरा करण्यात आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। मुंबईमध्ये सकाळपासून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत। सर्वप्रथम प्रभू श्री रामचंद्रजींच्या भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आजच्या सोहळ्याच्या नंतर मी सर्वप्रथम या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींचं लाख लाख नव्हे तर कोटी कोटी वंदन करून आम्ही त्यांना धन्यवाद देतो की हजारो वर्षाच्या भारताच्या संस्कृतीचा इतिहास ज्या प्रभू श्री रामचंद्रजींच्या पुण्याने त्यांच्या पदस्पर्शाने या भारताचा इतिहास लिहिला गेला, त्या प्रभू श्री रामचंद्रजींच्या भव्य अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्ये येथे झाली। काळ्या दगडाची ती मूर्ती आणि त्याच्यानंतर साधारण 50 वर्षानंतर प्रभू श्री रामचंद्रजी, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली। साधारणपणाने 200 वर्षापूर्वीचा या मंदिराचा हा पावन असा परिसर आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये आज दिवाळी साजरी होत असताना या हिंदुत्वाच्या नात्याने आपल्या हृदयामध्ये प्रभू श्री रामचंद्रजींचं वास्तव्य आहे हे सर्वांना माहिती होतं। पण हा देश हिंदुत्वाचा, जसा तिरंग्याचा, जसा सैनिकांचा, जसा शेतकऱ्यांचा, जसा कष्टकऱ्यांचा, तसाच हा प्रभू श्री रामचंद्रांचा हा देश आहे। आणि म्हणून चौगुले कुटुंबियांचं सुद्धा मी आज मनपूर्वक अभिनंदन करतो की या बोरिवलीला खऱ्या अर्थाने आज दिवाळी साजरी करण्याचं वैभव प्राप्त झालं, सौभाग्य प्राप्त झालं। ते आदरणीय या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कल्पक नेतृत्वाने। कॅमेरामन विनोदचा मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। या मंदिराचा इतिहास म्हणजे 200 वर्षापेक्षाही जास्त कालावधी झालेला आहे या मंदिराला। या मंदिरातली काही मूर्ती म्हणजे उदाहरणार्थ आमच्या रामाची मारुतीची मूर्ती जी आहे ती जागृत मूर्ती मानली जाते, कारण या तलावात ती मिळालेली आहे आम्हाला। म्हणजे चौगुले तलाव म्हणतात त्याला, आता सावरकर म्हणतो आपण। त्या तलावात आम्हाला ती मूर्ती मिळाली होती। ती एवढी जड आहे मूर्ती की त्याला जवळजवळ 12 बैलगाड्या जोडून ती आपल्या इथे मंदिरापर्यंत आणण्यात आली। या मंदिराचा म्हणजे जीर्णोद्धार जो केला आम्ही, ते नूतनीकरण केलं, तर ते 1971 साली केलं। त्यानंतर मग 150 वर्षाली आमच्या रामाच्या मूर्तीला, रामाची आणि सीतेची आणि लक्ष्मणाची आणि हनुमंताची जी छोटी मूर्ती आहे ती एकाच पाषाणातून बनवलेली अशी मूर्ती आहे, हे तिचं वैशिष्ट्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।